नमस्कार, आग्रिकुळ संस्कृती आणि रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे भोगीची भाजी। संक्रांतीच्या अगोदरचा दिवस असतो, त्या दिवशी ही भाजी बनवली जाते देवाला प्रसाद म्हणून। तर मी ही आज भाजी बनवणार आहे। तर ही बिना कांदा लसूणची भाजी बनवायची असते, पण आमच्यात कांदा आणि लसूण घातल्याशिवाय कुठलीच भाजी करत नाहीत, त्यामुळे मी कांदा आणि लसूण घालणार आहे। खरं तर आमच्यात भोगीची भाजी वगैरे बनवत नाही, अशीच मिक्स भाजी अशीच बनवतात। तर मी तुम्हाला ती बनवून दाखवणार आहे। चला तर साहित्य बघूया। तर साहित्य बघा, मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। ही फरसबी घेतलेली आहे एक वाटी गाजरचे तुकडे घेतलेले आहेत, आणि गावरान बोरं घेतलेली आहेत गावठी, थोडीशी आंबट असतात ती। आणि ही पापडी घेतलेली आहे, याच्यामध्ये चपटी आणि ती गोल पापडी असते ती अर्धी अर्धी करून घेतलेली आहे। मटारचे दाणे घेतलेत एक वाटी हे ओले चणे असतात हरभरा ते घेतलेले आहेत। आणि हा एक वाटी मी वांग कापून घेतलेले आहे, ते पाण्यामध्ये ठेवले कारण ते काळं पडतं म्हणून। आणि एक बटाटा घेतलाय मी, एक वाटीच्या मापानेच हे सर्व घेतलेलं आहे, आणि हे पण काळं पडतं म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलंय। आणि हे 2-3 शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, आणि हे भाजा किंवा देठ म्हणतात याला आमच्यात, ते घेतलेत मी 4-5 तुकडे करून छोटेसे। आणि वाटण बघा, एक वाटी मी हे खोबरं किसून थोडंसं भाजून घेतलंय परतून। आणि एक वाटी मी शेंगदाणा ऐवजी कलिंगडाच्या ज्या बिया असतात त्या घेतल्यात अर्धी वाटी, आणि अर्धी वाटी तीळ घेतल्यात। ह्याच वाटीच्या मापाने घेतले मी सर्व। आणि कांदा घेतलाय मी भाजून, थोडंसं तेल टाकून परतून घेतलाय, त्याच्यामध्येच लसूण परतून आणि थोडंसं अर्धा इंच अद्रक टाकलंय। लसूणच्या पाकळ्या 7-8 आहेत, त्याही परतून घेतलेल्या आहेत मी। आता हे आपण वाटण सर्व मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत। तर आता मी तेल ठेवलेलं आहे तापत, तेलही तापले। आता तेल जरा जास्तच घ्यायचं, मी 3 पळ्याचं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे वाटण घालून घेते मी। वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं। एक मिरची टाकत आहे मी त्याच्यामध्ये, थोडंसं 1-2 मिनिटे आपण असं परतून घेतलं की लगेच आपण एक टेबलस्पून काश्मीरी मसाला टाकते मी। तुम्हाला हवं तर तुम्ही घरचा तिखट मसालाही घालू शकता, पण मला ही भाजी जास्त तिखट नाही बनवायची म्हणून मी एकच मिरची घातलेली आहे फक्त। आणि 1 टीस्पून मी धने पावडर घालते, अर्धा टीस्पून मी गरम मसाला घालते घरचा, आणि थोडीशी पाव टीस्पून हळद घालते। तर हा मसाला आपण चांगला तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं मी याच्यामध्ये हे वाटणाचं पाणी घालते। तर आता मसाला चांगलाच परतून झालेला आहे, 3 ते 4 मिनिटे, तेल पण सुटायला लागले। आता आपण याच्यामध्ये सर्व भाज्या घालून घेतो।
आता सर्व आपण मिक्स करूया। संपूर्ण मसाला आता भाजीला असा लागला पाहिजे। चांगलं परतून घेऊया। तर आता चांगलंच परतून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं गरम केलेलं पाणी आहे ते घालते। तर मी मीठ घालून घेते याच्यामध्ये। पाऊण टेबलस्पून मीठ घातलेलं आहे। तर मी आता हे झाकण देऊन थोडंसं उकळी आल्यावर तुम्हाला दाखवते। झाकण देऊन ठेवते। तर आता 5 मिनिटे झालेली आहेत। बघू शकता तुम्ही मस्त अशी उकळी आलेली आहे। आणि अधूनमधून मी 1-2 वेळा असं परतून घेतलं होतं, कारण बुडाशी लागू शकतं ते। आणि तुम्हाला याच्यामध्ये अजून थोडं पाणी वगैरे पाहिजे असेल तर कोमट पाणी घालायचं, गरम केलेलं। थंड पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। तर आता अजून आपण 6 ते 7 मिनिटे अशी शिजवायला ठेवू कमी आचेवर। तर मी आता भाजी आपली शिजलेली आहे। अजून 4-5 मिनिटे शिजवल्यावर मी थोडासा गरम मसाला टाकते याच्यामध्ये, अर्धा टीस्पून, आणि थोडीशी साखर टाकते, अर्धा टीस्पून आहे ती। आणि आता आपण 2 मिनिटातच गॅस बंद करू। तर आता 2 मिनिटे झालेले आहेत। मी झाकण काढते, वरून थोडीशी कोथिंबीर टाकते। तुम्ही याच्यामध्ये बटर सुद्धा घालू शकता थोडासा वरून। आता गॅस बंद करते मी आणि तुम्हाला दाखवते नंतर सर्व करून। तर बघू शकता तुम्ही 10 ते 15 मिनिटातच भोगीची भाजी तयार आहे। मस्त दिसते। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा। धन्यवाद।